रोजच्या रोजकालच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनामध्ये ना सगळ्यात महत्त्वाची संपत्ती काय असेल तर ते म्हणजे काय आहे तर आपलं शरीर संपत्ती आपली खूप महत्त्वाची आहे. त्यासाठीच आहे ना आपण चांगलं हेल्दी खाल्लं पण पाहिजे आणि त्याचबरोबर आपली बॉडी फिट पण ठेवली पाहिजे. म्हणूनच म्हटलं आजपासूनच आपल्या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली पाहिजे. तर मुलांसाठी आहे ना चांगले ड्रायफ्रूटचे लाडू बनवत होते मी फ्रोजनसाठी मुलांसाठी. तर त्याच रेसिपी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी. तर मी अंदाजे सगळे ड्रायफ्रूट जे आहेत तर ते घेतलेले आहेत. काजू बदाम जे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि तुपामध्ये आहे ना ते भाजून काढले पहिल्यांदा. त्याचबरोबर मखाने पण घेतलेले आहेत, मखाने पण भाजून काढले आणि साईडला ठेवून दिले कारण त्याची आपल्याला पावडर करायची. तर आजच्या जीवनामध्ये ना शरीर जर आपलं चांगलं असेल तर सगळं चांगलं आहे. त्याच्यामुळं आपण चांगलं खाल्लं पाहिजे आणि त्याचबरोबर रेग्युलर एक्झरसाईज पण केली पाहिजे. तर याच्यामध्ये मी थोडासा डिंक पण घातलेला आहे कारण एकदम हेल्दी असे आपले लाडू व्हायला पाहिजे त्यासाठीच. कारण मुलं असं दिल्यानंतर ते ड्रायफ्रूट खात नाहीत, त्याच्यामुळं एक लाडू असा दिला छोटासा की तेवढं खातात. आता मखाने साईडला काढून ठेवले भाजून. आता तुपामध्येच थोडेसे ना डिंक जो आहे तर तो भाजून घेतलेला आहे, तो पण साईडला काढून ठेवणार आहे. आणि आता तुपामध्ये मी खजूर घेतलेला आहे भाजण्यासाठी. तर आता यावेळेस मी खजूर घालून करणार आहे. थंडीच्या दिवसात आहे ना गूळ वगैरे घालून करत असते मी किंवा खांड वापरून. ती पण रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर नक्की माझ्या चॅनलवर पाहू शकता. तर सगळं आता भाजून आहे ना घेतलेलं आहे मी आणि त्याचबरोबर इथं मखाना आणि डिंकाची जी पावडर आहे तर ती पण मिक्स करून घेते आता याच्यामध्ये. आणि हे जे सगळं मिश्रण आहे तर ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव केल्यानंतर मग त्याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने ना मी आज ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेले आहेत. व्यायामामुळे ना आपले शरीर तंदुरुस्त राहते, त्याचबरोबर आहे ना निरोगी राहते आणि रोजचे आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून व्यायाम तर हा गरजेचाच आहे. आपल्याला रोज आहे ना स्वतःसाठी अर्धा तास काढणे खूप गरजेचे आहे आपण सर्वांनीच. आणि त्याचबरोबर आहे ना त्या खाण्यामध्ये पण आपल्या प्रोटीन आणि फायबरचं इंटेक जे आहे तर ते जास्तीत जास्त प्रमाणात झालं पाहिजे. तर अशा सगळ्या पद्धती वापरून आहे ना आपण आपलं शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो. आता या प्रकारे ना मी सगळं मिक्स करून घेतलं ते मिश्रण आणि आता लाडू तयार करून घेतलेले आहेत. आणि आता एक करून बघते मी लाडू वळला जातो आहे का ते. तर छान अशाच पद्धतीने ना छोटे छोटे लाडू करणार आहे मी, कारण एक लाडू मुलं म्हणजे जास्त मोठा केला तर खायला हे कंटाळतात, त्याच्यामुळे छोटा केला तर तो लगेचच खाऊन टाकतील. तर अशा पद्धतीने ना मी लाडू तयार करून घेतलेले आहेत. आता बाकीचे पण सगळे जे आहेत तर ते लाडू तयार करून घेते मी. कशी वाटली आजच्या ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मला. आणि तुम्हाला पण पटतं आहे का मी जे बोललेलं आहे तेही नक्की कमेंट करून सांगा मला. तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.